युद्धाचा फटका आता राज्यातल्या लघु उद्योगांना सुद्धा बसू लागलाय। व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यामध्ये सुमारे 7,500 कंपन्या संकटात सापडल्यात। अनेक कंपन्यांकडील गॅसचा साठा आजच संपलाय, इतरांकडे पुढचे 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे। भोसरीमधील श्री इंजिनियर्स यासारख्या कंपन्यांनी पर्यायी मार्ग म्हणून प्लाझ्मा मशीनचा वापर सुरू केला, मात्र याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर दिसतोय। गॅस पुरवठा ठप्प झाल्यानं कंपन्यांच्या नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। सूरज कसबे अधिकची माहिती देतील। सूरज, लघु उद्योगांना सुद्धा या सगळ्याचा थेट फटका सहन करावा लागतोय आणि पिंपरी चिंचवडमध्ये नेमकी काय स्थिती आहे? ऋतुजा, मी सध्या पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी MIDC परिसरामध्ये आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 15,000पेक्षा अधिक लघु उद्योजक आहेत आणि त्याचा जी आत्ताची उद्योजन परिस्थिती आहे, इराण आणि इराकचा संपूर्ण फटका या लघु उद्योजकांना बसताना दिसतोय। अनेक उद्योगांमध्ये औद्योगिक जे गॅस असतात त्यांचा वापर केला जातो। माझ्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील काही लघु उद्योजक आहेत। गेले 3-4 दिवसांपासून उत्पादनात मोठ्या प्रमाणावरती घट झाल्याचं पाहायला मिळतंय। पहिलं कसं उत्पादन होतं आणि आता युद्धजन्य परिस्थिती झाली, गॅसचं पण आता वेळेवरती येताना दिसत नाही। नक्की काय ओढवली परिस्थिती? हॅलो, माझं ही ट्रीटमेंट आणि फोर्जिंग युनिट आहे। ही ट्रीटमेंटला कंटिन्युअस गॅस लागतो। त्या गॅसमध्ये गेल्या 8-10 दिवसामध्ये 15% वाढ झाली आहे। 15%, त्यामुळे माझा जो कन्व्हर्शन रेट जो होता तो सडनली 20% वाढला आणि ही लोक समोरची वाढवून देत नाहीत। माझ्या जवळपास 200 कामगार आहेत, त्यांच्यावर ह्या युद्धाचा परिणाम असा होईल की 15-20 दिवसानंतर त्या लोकांना कामं असणार नाही, त्यांना उपासमारीची वेळ येईल आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यात लवकरात लवकर लक्ष घालून ह्या कुठंतरी याला स्थिरता द्यावी। एवढंच नाही तर धंदा बंद व्हायला वेळ लागणार नाहीये। आपल्यासोबत अजून काय होते? साधारण कुठल्या प्रकारच्या गॅसचा वापर उद्योजकांसाठी आवश्यक असतो आणि त्याचं उत्पादन आता जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती जे गॅस नसल्यामुळे भोगावं लागत आहे, कुठल्या प्रकारचा गॅस हा असतो? LPG गॅस असतो, ऑक्सिजन सिलेंडर असतात आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये सगळ्यात जास्त 7,000 ते 8,000 लघु उद्योग आहेत आणि यामुळे नक्कीच की एकतर ट्रान्सपोर्टचे रेट वाढणार आहेत, कामगारांना बसून पगार द्यावा लागणार आहे आणि आमची मागणी अशी आहे की शासनाने विजेच्या दरामध्ये थोडी कपात करून जो गॅसमध्ये 15 ते 20% जो लॉस उद्योजकांना होणार आहे तो कुठेतरी भरून काढावा। कशा प्रकारे उपयोग होतो या गॅसचा? या गॅसचा उपयोग तुम्हाला स्ट्रक्चरसाठी होतो, त्याप्रमाणे बॉयलर असेल त्यासाठी होतो आणि हॉस्पिटलसाठी जे आपण LPG अनेक प्रकारचे नायट्रोजन हायड्रोजन जे गॅस देतो त्याच्यावर परिणाम होतो। या परिणामामुळे आपण जे 10,000 इंडस्ट्री आहेत MIDC मध्ये भोसरीमध्ये आणि खरोखर आज जर पाहिलं असेल तर तुम्ही जवळ 40% त्याचा प्रमाण जे आपण आयात करतो गॅस त्यावर परिणाम झालेला आहे आणि 30 ते 40% लघु उद्योग बंद पडायच्या ह्याच्यामध्ये आहे आता सध्या। आपण पाहिलं तर MIDC परिसरातील काही जे उद्योग आहेत त्यांच्या जे उत्पादन आहेत ते काही मंदावल्याचं देखील या आपल्याला पाहायला मिळतं। ऋतुजा, निश्चित धन्यवाद माहितीसाठी।